मित्रांनो, आम्ही गावामध्ये आलो होतो. पहिल्यांदा शाळेमध्ये गेलो. माऊलीचे सगळे पेपर बघितले, चेक केले. मराठी, इंग्लिश, गणिताचा पेपर चेक केला. कितीपैकी किती मार्क पडले ते बघितलं. ओपन हाऊस होतं आज शाळेमध्ये. त्याच्यानंतर माऊली म्हणे मला पॅड घ्यायचं, पॅड घेतला. त्याच्यानंतर मिसळ खाल्ली आणि आता गाडी या ठिकाणी लावली. तर या ठिकाणी भरपूर सबस्क्रायबर भेटले वेगवेगळ्या गावातले. तर माऊली म्हणे आपल्या गाडीला आहे ना या ठिकाणी लाईट लावून घेऊ. तर बघू आता कुठला लाईट आपल्या गाडीला चांगला दिसतो आणि बसत असेल तर आपण आपल्या जीपसाठी मस्त लाईट बसवून घेणार आहे. तर हे बघा या ठिकाणी जयराम कुशन आहे. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची LED लाईट मिळतात. तर आपल्या जीपला आहे काही लाईट, पण म्हटलं अजून बघू. तर हे बघा या अशा पद्धतीची वेगवेगळे लाईट आहे. त्याच्यानंतर केवढ्याला आहे? 350 रुपये. कुठले तुम्ही? नाशिक. नाशिक सातपूर. नाचणं फार आवडतं आमच्या माऊलीचे व्हिडिओ. बरं बरं. दिवशी मी तुम्हाला बघितलं तर निपाणी पिंपळगावला. हां रात्रीच्या जत्रेला. जी चांगली असेल ना एकदम ब्रँड दिसेल ना ती लाईट लावा. तर हे बघा ही एक दुसरी लाईटिंग आहे. लाव बरं. हे बघा ही पण भारी आहे बरं का. माऊली एक मिनिट. ही पोरं इतके व्हिडिओ बघतात ना, कंटिन्यू बघत राहतात. तुम्ही कुठले? दोघं जुळे. मी मालेगावचा आहे हां बापर आणि कंटिन्यू बघत राहत. माऊली. हा माऊली, दुसरं काहीच नाही. हा. माऊलीचा व्हिडिओ बघितला जेवण सुद्धा करत नाही. हॉर्न बसवायचं का? कोणता हा? एकदम हो ही मस्त लाईट छान आहे. आहे, छान. वेगवेगळ्या प्रकारची लाईट लागतं का हे? हा. मला आहे ना हां त्याच्यात हो नका हे वर नाही ना बसून घ्या. हॉर्न बसून घेऊ. हा तो हॉर्न चांगला आहे ना आपला. नाही तो भंगार आहे. माऊलीला केव्हाची ताण लागली आणि काय पिऊ राहिला माहिती का? लिची. पप्पा हा पोरगा कितीला असेल बरं? कितीला आहे? तू अरे हा तर अगदी 4थी 5वीलाच वाटतंय. हा म्हणतो मी 8वीला आहे. तुझी उंची कमी का? आपण दोघांची उंची बघू आपण. एक वीत पण नाही बरं का. एक लिटरला कमी. माऊली पहिलीला आहे आणि हा मुलगा 8वीला आहे. विश्वास बसत नाही बरं का. खरंच 8वीला आहे तो. या बल्ब मधल्या वायरी खोलल्या आणि त्याला ही वायर कनेक्ट केली आहे आणि हा लाईट या ठिकाणी बसवलाय बरं का. लाईट चालू कर ना तेवढी. तर मित्रांनो हे बघा लाईट चालू केल्यानंतर हा लाईट कसा लागतोय बघा. 3 तास झाले, प्रचंड ऊन झाले. माऊली इतका कंटाळून गेला का बस त्याला झोप यायला लागली. शेवटी आवीला बोलवलं. त्याला म्हटलं माऊलीला घ्यायला ये. तर तो घ्यायला आलाय. माऊली आता घरी चाललाय. आपल्या गाडीचा लाईट बसवायला किमान या ठिकाणी 1 ते 1.5 तास लागणार आहे बरं का. तेव्हाचं काम चालू आहे आणि ऊन आहे ना प्रचंड ऊन आहे बरं का. पाठीमागं हे जे 2 लाईट बसवले तर त्याच्यासाठी सेपरेट बटन करायचं काम या ठिकाणी चालू आहे. तर पहिल्यांदा या ठिकाणी होल पाडायचं आहे. हे बटन बसवायचं आहे. जे या बटनावर हे लाईट लागतील. काय नाव आहे बाळा तुझं? हां अथर्व. आणि तुझं? कार्तिकी. दोघे माऊलीचे व्हिडिओ बघता का? गाव कोणतं? शिंपी टाकळे. पत्र लय जाड आहे तो. या ठिकाणी पोलीस पण आलेले आहे माऊलीला भेटायला, पण माऊली घरी गेलेला आहे. हा छोटा सबस्क्रायबर आहे. गोलूची मम्मी आहे इथं सायकडा पोलीस स्टेशनला आहे. माऊली नेमकी आता इथं नाही आहे. माऊली कंटाळून घरी गेला आहे. नाही तर गोलूची आणि माऊलीची भेट झाली असती आत्ता. हे बटन बसवले बरं का आत्ता. रात्रीच्या लय जोरात दिसत. आम्ही माऊलीला घेऊन आलाय. माऊलीची मम्मी पण आहे रिक्षामध्ये बघा. हा दवाखान्यात चालले का ग? इंजेक्शन मार. कुरडया बनवण्यासाठी नवीन मशीन निघालं आहे. 4000 रुपये किंमत आहे आणि स्मूथ आहे बरं का. हे बघा एकदम स्मूथ आहे. हे 4000 रुपयाला आहे आणि या ठिकाणी हे यंत्र आहे तर याची किंमत 2000 रुपये आणि बिल्ड क्वालिटी एकदम खतरनाक आहे याची पण. हे बघा आदित्य एंटरप्राइजेस म्हणजे 2 दुकानवाल्यांनी या 2 प्रकारच्या मशिनरी बनवल्या बघा या ठिकाणी. हा एक लाईट, तो एक लाईट बघा किती भारी चमकतोय. तुझं नाव काय आहे? सानवीन. तुझं? हे लाईट बसवले आपण. हा जो मोठा हेडलाईट आहे गाडी चालू केल्यानंतरच हेडलाईट लागतो आणि हे लाईट बसवले आता आणि पाठीमागं पण लाईट बसवलाय. तर इतकी भारी दिसते की बा संध्याकाळचे म्हणजे अंधारामध्ये खास करून गाडी चांगली दिसते. तर आता ही गाडी आता मला एकट्यालाच घरी न्यावं लागणार आहे. माऊली तर घरी गेलाय. त्याला फुल कंटाळा आला. आता दुपारचे जवळपास 4 वाजून गेले बरं का आणि ऊन तर फार कडक झालंय. तर अजून जे काही लाईटिंगचं काम बाकी राहिलंय ते मी नंतर करणार आहे. ही गाडी स्पेशल माऊलीसाठी बनवली. माझे पाय नाही तर व्यवस्थित बसत नाही, ॲडजस्ट होत नाही. हे बघा आता ते जमाना सुद्धा मला